आज तुम्हाला मी या ठिकाणी टॅनग्राम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा, एकदम न चुकता आपला टॅनग्राम पटकन कसा बनवता येईल त्याची एक पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम असा एक कागद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर या स्केलच्या मदतीने या ठिकाणी आपल्याला एक चौरस या ठिकाणी आखून घ्यायचा आहे, जो आपल्याला तुम्हाला हवा तेवढा चौरस तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी 15 सेंटीमीटरचा चौरस या ठिकाणी बनवणार आहे। हा अशा प्रकारचा चौरस या ठिकाणी बनल्यानंतर आपण पुढच्या काही स्टेप्स या ठिकाणी पाहणार आहोत। हा जो चौरस आहे तो कोणत्याही आकाराचा तुम्ही बनवू शकता। यानंतर हा जो चौरस आहे याला आपल्याला या ठिकाणावरून तर इकडे आणि या ठिकाणावरून इकडे अशा दोन डायगोनल आपल्याला पेन्सिलने आखून घ्यायचे आहे। बघा मित्रांनो, पेन्सिलच्या सहाय्याने हा अशा प्रकारचा एक चौरस आणि मध्ये दोन डायगोनल या ठिकाणी आखून घ्यायचा आहे। यानंतर हा जो आडवा डायगोनल आहे या ठिकाणी आपल्याला दिसतोय, या ठिकाणी हा सेंटर पॉईंट आहे आणि या सेंटर पॉईंटपासून हा इकडचा कोपरा या दोघांचा मध्यबिंदू जो या ठिकाणी येणार आहे तो आपण या ठिकाणी स्केलपट्टीच्या माध्यमाने आपण या ठिकाणी तो बिंदू जो आहे तो शोधणार आहे आणि तिथं आपल्याला या ठिकाणी पॉईंट द्यायचा आहे। त्याच पद्धतीने हा सेंटर पॉईंट आणि हा इकडचा कोपऱ्याचा पॉईंट या दोघांचाही मध्यबिंदू या ठिकाणी येणार आहे, तर इथे सुद्धा आपल्याला एक पॉईंट या ठिकाणी द्यायचा आहे। या ठिकाणी आपण दोन मध्यबिंदू आपण या ठिकाणी पॉईंट काढलेले आहे। अशाच पद्धतीने या मध्यबिंदूपासून तर या ठिकाणी या रेषेचा सुद्धा एक मध्यबिंदू जो याच एवढ्याच अंतराचा आहे तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला पॉईंट या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। 1, 2 आणि 3 असे 3 मध्यबिंदू आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत। हे 3 मध्यबिंदू आपण या ठिकाणी घेतलेले आहे। आता याचप्रमाणे या ठिकाणी ही जी बाजू आहे या बाजूचा जो मध्यबिंदू आहे तो या ठिकाणी येईल तो सुद्धा, आणि इकडच्या या बाजूचा मध्यबिंदू जो इथे येणार आहे हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला स्केलच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 एवढे बिंदू काढणे आवश्यक आहे। आणि आता आपला जो टॅनग्राम आहे ऑलमोस्ट आता रेडी आहे। फक्त आपल्याला आता रेषा आखून घ्यायच्या आहे आणि आखल्यानंतर त्याला शेपमध्ये कटिंग करून घ्यायची आहे। मी आता या ठिकाणी एक एक रेषा तुम्हाला काढून दाखवतो आणि त्या पद्धतीने तुम्हाला हा टॅनग्राम तयार करता येईल। या पद्धतीने वरील मोठे 2 त्रिकोण या ठिकाणी आपल्याला ह्या रेषेच्या माध्यमाने असे तयार करून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी आता पुढचे जे काही शेप आहे तर ही जी रेषा हा बिंदू आणि हा बिंदू या ठिकाणी जोडायचा आहे आणि हा बिंदू अशी एक या ठिकाणी त्रिकोणी रेषा या ठिकाणी तयार करायची आहे। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या रेषा आखल्यानंतर या ठिकाणी आता शेवटची फक्त ही एक रेषा राहिलेली आहे, याला आपण या ठिकाणी जोडून घेऊया। आणि अशा पद्धतीने आपला जो टॅनग्राम आहे तो एकूण 7 तुकड्यांचा टॅनग्राम या ठिकाणी बनलेला आहे। 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7। तर या टॅनग्रामला आपण आता कट करून घेऊया। या ठिकाणी आपण 7 जे तुकडे होते ते कट करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपला टॅनग्राम तयार झालेला आहे। या टॅनग्रामच्या 7 तुकड्यांचा वापर करून आपण अनेक प्रकारचे वेगवेगळे शेप्स आणि वेगवेगळ्या आकृत्या आपण बनवू शकतो। अशा पद्धतीने टॅनग्रामचा हा घराची या ठिकाणी आकृती बनवलेली आहे। घर झाल्यानंतर आणि ही अशी जहाजाची एक आकृती या ठिकाणी बनवता आलेली आहे। अशा अनेक वेगवेगळ्या आकार आणि वस्तू आपण या ठिकाणी टॅनग्रामच्या मदतीने बनवू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।